कॉलेजमधल्या मुली शॉर्ट कपडे घालून येतात म्हणून मुलांचं कॉलेजमध्ये लक्ष लागत नाही असं धक्कादायक वक्तव्य नुकतंच मुंबईतल्या एका कॉलेजने केलेलं आहे आणि त्यावरून वादाला सुरुवात झाली आहे। याच विषयी आपण आजच्या तरुणांची मतं जाणून घेणार आहोत। सध्या आपण आहोत रुईया कॉलेजमध्ये। काय आहेत या ठिकाणच्या विद्यार्थ्यांची मतं जाणून घेऊया। काय तुला मेरे को लगता है कि अगर जेंडर इक्वालिटी है तो जो रूल्स लड़कों के लिए बनाते हैं वही लड़कियों के लिए भी होने चाहिए। आमच्या कॉलेजमध्येही असा रूल आहे की मुलींना 3/4 पर्टिक्युलर लेंथच्या खाली नाही घातले पाहिजे। सो लाईक असं झाल्यात इन्सिडेन्सेस की कॉलेजमधून आलेल्यांना परत पाठवलं गेलं की हे बरोबर नाहीये घातलेलं। सो आय थिंक 3/4 असू दे की काही असू दे, प्रत्येकाचे आपले व्ह्यूज असतात की आपण कसं दिसावं, आपण कसं ड्रेसअप करावं। मला स्वतःचा इन्सिडेंट आहे। मी स्वतः एकदा शॉर्ट्स घालून आले होते आणि मला वॉचमॅनने परत पाठवलं होतं। मला असं वाटतं की मुलींसाठी चॉईस असायला पाहिजे। मुलींनी स्वतःची चॉईस मांडून वागायला पाहिजे। बट द थिंग इज त्यांना एवढं पण अलर्ट असायला पाहिजे की त्यांनी काय घालावं आणि कुठे घालावं। मुलांचं लक्ष बघायला झालं तर मुलींना बघूनच विचलित होतं। तर असं काही नाही आहे की त्यांनी शॉर्ट्स घातले आहेत आणि म्हणून जर एखाद्या मुलाला एक मुलगी आवडत असेल तर त्या मुलीला बघूनच लक्ष विचलित होतं। तर असं पूर्णपणे राईट नाही म्हणता येणार की मुलींच्या ड्रेस कोडमुळे मुलांचं लक्ष विचलित होतं, कारण मुलं असतात जी लोक लक्ष पण देतात। आपण मुलांना विचारूया की नेमकं कशामुळे लक्ष कॉलेजमध्ये डिस्ट्रॅक्ट होतं। म्हणजे फक्त शॉर्ट्स ज्या मुली कपडे घालतात त्यांच्याकडे बघूनच होतं की पंजाबी ड्रेस घातलेल्या मुलीकडे बघून पण होतं। बेसिकली सुंदरताही पाहणाऱ्याच्या नजरेत असली पाहिजे। दुसरी गोष्ट अशी की असं नाहीये की फक्त शॉर्ट कपडे घालून येणाऱ्या किंवा खूप असे झगामगा किंवा चमकून येणाऱ्या मुलींनाच पाहून मुलं अट्रॅक्ट होतात। अट्रॅक्शन हे नॉर्मल पंजाबी ड्रेस किंवा बाकी अशामध्ये ज्या सिंपल येतात त्यांना पाहूनही होऊ शकतं। सो असं नाहीये की त्यामुळे मुलं डिस्ट्रॅक्ट होतात किंवा काही होतं। जी कपडे घालून आल्यामुळे तुमचं अभ्यासातलं लक्ष म्हणजे एकंदरीत कॉलेजचं ॲटमॉस्फियर याच्यामुळे खराब होतं का? बेसिकली मेरे को लगता है कि अगर लड़की को जो पहनना है, जैसा पहनना, उसको अपने आप को जैसे पोर्ट्रेट करना है वो उसके ऊपर रहता है। तो अगर वो दुनिया के हिसाब से चलेगी तो आई डोंट थिंक लाइक बिकॉज कोई और ऐसा बोल रहा है तो मैं ये नहीं पहनूंगी। अगर उसके पेरेंट्स को अगर कोई एक्सेप्ट ये नहीं है, लाइक पाबंदी नहीं है किसी चीज का, तो फिर आई डोंट थिंक दुनिया को भी होना चाहिए। असं काहीच नाही, कारण शॉर्ट घालणारी मुली किंवा सलवार घालणारी मुली ह्या दोन्ही मुली सुंदर दिसतात। मुलगी कुठलीही सुंदर दिसत असेल ती दिसणारच सुंदर। तिला कुठल्याही प्रकारचं पाबंदी किंवा मर्यादा कोणत्याही काही गरज नाहीये। तुम्ही जे म्हणतायत मुलंच विचलित होतात असं पण नाहीये, मुली पण कमेंट मारू शकतात दुसऱ्या मुलीवर, असं काही नसतं। पहिलं म्हणजे एक गोष्ट ही लक्षात ठेवली पाहिजे की स्वतःवर कॉन्फिडन्स असला पाहिजे पहिलं म्हणजे तो कॅरी ऑफ करायला। दुसरी गोष्ट म्हणजे एक डिसेन्सी लेवल असली पाहिजे। असं नाही की तुम्ही कुठेही जा कसेही तयार व्हा, एक डिसेन्सी असली पाहिजे। तुम्ही असे छान कपडे घालून येता, ट्रेंडी राहता आणि त्याच्यामुळे तुम्ही कॉलेजमध्ये बंकिंग जास्त होतं। जर युनिफॉर्म घातला तर तुम्ही इकडे तिकडे भटकणार नाही, जर असं पण एक लॉजिक लावलं जातं तर ते असं नाहीये। माझ्या स्वतःच्या शाळेत असं बरंच वेळा झालं की स्कूलचे कपडे घालूनच बंक मारले। तर असं काही नाहीये की तुम्ही बंक तेव्हाही म्हणजे बंक मारायचे तर आम्ही कशी कपड्यांवर नाही है। फेस बनाता है कि हमें कैसे ड्रेसअप करना चाहिए पब्लिकली। अगर हम कॉलेज में नहीं सीखेंगे कि आगे जाके कैसे ड्रेसअप करना है तो हमें कभी खुद को प्रेजेंट करना नहीं आएगा। और हम किसी को इम्प्रेस करने के लिए कपड़े नहीं पहनते, हम अपने आप को एक्सप्रेस करने के लिए कपड़े पहनते हैं। और अच्छा दिखना इट्स नॉट अ बैड थिंग। तो लड़कों को अच्छा दिखना है, वो कुछ भी कर सकते, तो इसका मतलब ये नहीं है कि लड़कियों को पाबंदी होनी चाहिए। एक पाबंदीसारखं ठेवलं ड्रेस युनिफॉर्मला की सगळे इक्वल असावे तर हे चुकीचं आहे। कारण का सगळ्या मुलांना बेसिकली जे आता मोठे होऊन फेस द वर्ल्ड त्यांना कळायला पाहिजे की प्रॉपर ड्रेसिंग, प्रॉपर टेकिंग केअर ऑफ आवर सेल्स, ॲट द सेम टाइम लुकिंग ब्युटिफुल इज द मोस्ट इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ ग्रोथ। ती मुलं डिस्ट्रॅक्ट होतात, ते तो कुठल्याही कशातही डिस्ट्रॅक्ट होतात। एखादी पंजाबी घातली असेल ती जरी चांगली दिसली, अरे किती छान दिसते, आणि थोडे वल्गर कमेंट्स असतात, तर ते कुठल्याही कंडिशनमध्ये येऊ शकतं। बघणं इज नॉट फ्रॉम द ड्रेसिंग सेन्स। मुलांनी कशा पद्धतीने म्हणजे मुलं कॉमेंट करतात किंवा मुलं काहीतरी घाणेरडा त्यातला अर्थ काढतील किंवा त्यातलं मिनिंग काढतील, त्यानुसार मुलींनी ड्रेसअप करावं हे विचारच मुळात योग्य आहे। हे कसं आहे सांगू का तुम्हाला, ऍक्च्युली ऍक्च्युली असं होतं की आजकाल म्हणजे आपण मुलं काय मुली पण कमेंट करतात, म्हणजे मी पण आहे त्यातली की मुलींना बघून किंवा मुलांना बघून कमेंट करणार। टू बी फ्रँक
कारण का ना आजकालची जनरेशनच असं झाली आहे आणि त्याला 2 सेक्शन्स येतात. एक जे सिरियसली कॉमेंट करतात आणि त्यांना असे असतात ना काही जे वल्गर असतात आणि काही लोक अशी असतात की अरे मजा म्हणून बोलूया चला निघालं हा जस्ट फन बघायचं आणि सोडून द्यायचं. तुम्ही एज्युकेशन घेताय त्यानुसार तुम्ही जा, असे प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला घालायचे तुम्ही कम्फर्टेबल आहात का मग दुनिया गेली भाडमध्ये. तुम्ही जे घालायचंय ते घाला असं. बिकॉज वी ऑल आर अ फॅमिली इन अ कॉलेज. सो आय थिंक जर टीचर लोकांचं मत इम्पॉर्टंट आहे, जर कॉलेजचं अथॉरिटीजचं मत इम्पॉर्टंट आहे, तर आय थिंक स्टुडंट्स ॲज अडल्ट आमचं पण मत इम्पॉर्टंट आहे. त्यात कसे कपडे घालावे याबाबत एखाद्याला फोर्स करणं हे कितपत योग्य. आणि आजची मुलं ज्याप्रमाणे वागतात राहतात किंवा त्यांना बंधनं आवडत नाही, त्यांना स्वातंत्र्य खूप जास्त आवडतं आणि ते स्वातंत्र्य एन्जॉय पण करतात. अशा वेळेला जर कोणी तुम्हाला फोर्स केला आई वडील सोडून किंवा आई वडीलही, तर तुम्ही त्याला कशा पद्धतीने रिॲक्ट होता? माझ्यावर बेसिकली इम्पोज केलं तर माझ्यावर वर्क नाही होत. आय गेस इम्पोज करणं नाहीये, एक साधारण साध्या भाषेत बोलणं किंवा एक सेम लेवलवर एक प्लेटफॉर्म असावा, म्युच्युअली बसणं. मैं नहीं पहन के आने वाली. देखो अगर ड्रेस इंडियंस की मेंटालिटी कैसी, अगर कोई लड़की बुरखे में भी जाएगी तो भी उनका नजर तो जाना ही है. तो ड्रेस को इससे कोई फायदा नहीं होने वाला है. तो हम ऑलरेडी वो पहनते हैं जो हमें कंफर्टेबल है, बी इट शूज या क्लोथ्स. एंड शूज भी हमें ट्रैवलिंग करना होता है, हमें इधर उधर जाना है, और बी क्लासेस कॉलेज, तो हम कम्फर्ट के हिसाब से पहनते हैं. जर आमच्यावर कोणी इम्पोज केलं तर नाही घालणार. आम्ही लेटर लिहू काहीही करू, बट आम्हाला हाच ड्रेस घालायचा आणि ह्याच कलरचा घालायचा आहे, तर ती मोनोटोनस लढा द्याल त्या विरोधात? मोनोटोनस लाईफ होईल आणि कोणालाही मोनोटोनस लाईफ जगायची बिलकुल इच्छा नसते. तर आम्ही याच्यावर प्रोटेस्ट करू. आता तुम्ही म्हणता मॉडर्नायझेशन अकॉर्डिंग टू कल्चर किंवा काही, तुम्ही जसे पुढे जाता वाढता तुम्ही एक्सपोज होता वर्ल्डकडे, तसं तुम्हाला तुमचा ड्रेसिंग सेन्स बदलावा लागतो. आता तुम्ही घरी जाल आणि सांगाल लग्नाचे कपडे घरात घालून बसायचे, तर कोणी घालणार का? नाही घालणार. म्हणून जसं वागायचं, जसं जिथे काय इम्पोज करायचं ना तिथे करावंच लागतं. आता तुम्ही कंपनीमध्ये जाऊन गैफाण्यासारखे जाल तुम्ही कुठेही, तर कसं चालणार? तुला जर उद्या सांगितलं की तुला जर असं राहायला आवडत असेल जशी तू आता आम्हाला दिसतेस, पण त्याच्या उलट तुला काही वेगळं राहायला सांगितलं, कंपल्शन केलं, तर तू काय करशील? मी नाही घालणार. का घालू मी? कारण मला नाही आवडत. मला नाही आवडत. मी काय ऐकू कोणाचं? जेव्हा आपण कोणाचा अंडर असतो किंवा काही, हा माझा स्वभाव आहे की मी ऐकणार नाही. म्हणजे आज मला उद्या जाऊन सांगितलं की तू हे घाल ते घाल, तर मी अजिबात करणार नाहीये. कारण हे सेन्सिबल गोष्ट आहे आणि खरंच सेन्सिबल गोष्ट आहे. कारण जिथे जसं राहायला पाहिजे तिथे तसंच राहायला पाहिजे. कॉलेजमध्ये येताना मुला मुलींनी कसे कपडे घालावेत याबाबत नुकतंच एका कॉलेजने फरमान काढले आणि त्यामुळे एका नवीन वादाला सुरुवात झाली आहे. कॉलेजमध्ये ड्रेस कोड असावा का, याच विषयी आपण या सगळ्या विद्यार्थ्यांशी बोलणार आहोत. जे कॉलेजमधले हे सगळे स्टुडंट्स सध्या आपल्या सोबत आहे. काय सांगशील, कॉलेजमध्ये येताना एक पर्टिक्युलर ड्रेस कोड असावा असं तुला वाटतं का? नाही, अजिबात नाही. असं जे कॉलेजमध्ये कम्फर्टेबली जसं वावरता येईल, आपल्याला काम करता येईल तसेच कपडे घालावेत आणि सगळेच घालतात तसे कपडे. सोबत ड्रेस कोड असणं काही गरजेचं नाही आहे आणि असं इम्पोज पण झालं नाही पाहिजे कोणावर. स्पेशली या बाबतीत मुलींना खूप बोललं जातं की असेच कपडे असावेत, अंगभर अंग पूर्ण झाकलेले कपडे असावेत आणि त्यामुळे कॉलेजच्या तुमच्या एज्युकेशनची जी क्वालिटी आहे ती वाढते, असं तुला वाटतं का? नाही, असं काय नाही. ती मुला अकॅडमिकली ते वाढते असं तुला वाटतं का? नाही, असं काय नाही. ती मुला अकॅडमिकली ते कॉलेज त्याच्यावर बेस असतं. मग मुलं कशी कपडे घालतात ह्यावर हा प्रश्न यायलाच नाही पाहिजे. मग तेवढं मुलांनी त्यांच्यावर कंट्रोल ठेवायला पाहिजे. मुली तर नाही वागू शकत, कारण आजचं जनरेशन एवढं पुढे गेलंय की जसं जनरेशन चालू आहे तसंच मुलींनी पण तसंच वागायला पाहिजे. आणि कपड्यांवरनं काहीच इश्यू नाही व्हायला पाहिजे, बिकॉज आपण इथे शिकायला येतो आणि तो मुलांचा प्रश्न आहे. ऑब्व्हियसली ते मुलांनी त्यांचा प्रश्न बघायला पाहिजे. कपड्यांवरनं मला नाही वाटत की मुलीला पूर्ण स्वातंत्र्य असलं पाहिजे तिला काय घाल. हो, ऑब्व्हियसली का नाही.
मला वाटतं की मुलांनी मुलीकडे कोणत्या नजरेने बघावं हे टीचर्सनी शिकवलं पाहिजे. रॅदर दॅन आम्हाला काय कपडे घालायला पाहिजेत हे शिकवण्यापेक्षा मुलांना शिकवलं पाहिजे की तुम्ही मुलींकडे कसं बघा. बस मला हेच वाटतं. मुलींनी काय हवं ते घालू शकतात. आपण मुलांना विचारूयात की खरोखरच मुली कमी कपडे घालून येतात म्हणून त्यांचं लक्ष विचलित होत की पंजाबी ड्रेस घातलेल्या मुलींना पाहूनही त्यांचं लक्ष विचलित होतं. काय सांगशील? लक्ष विचलित होणं म्हणजे असं काही नाहीये की मुलींनी कपडे घातले वेगळ्या प्रकारचे म्हणून लक्ष विचलित होत आहे किंवा तर ते प्रत्येक मुलावर डिपेंड करते की तो कुठल्या दृष्टीने त्या मुलीकडे बघतोय किंवा तो चांगल्या दृष्टीने बघतोय, त्याला खरंच सुंदर वाटली म्हणून बघतोय की कपडे शॉर्ट घातलेत म्हणून बघतोय. पण पर्सनल माझं असं मत आहे की कुठल्याही मुलींनी कशीही कपडे घातली तरी ती कुठल्याही गोष्टीसाठी एखाद्या मुलाला कुठले सायन्स किंवा कुठली गोष्ट प्रवोक करत नाही की मी ह्या कारणासाठी घातलेत. तिला ते फ्रीडम आहे. किंवा हे रेप जे होतात ती कुठलीही मुलगी कपडे याच्यासाठी नाही घालत कमी कपडे की माझा रेप व्हावा. कुठली मुलगी कधी त्या गोष्टीसाठी प्रवोक करत नाही. मग ती कशीही असो तो तिचा फ्रीडम आहे. जसं म्हणतात की ऑफिस वेअरिंग कपडे वगैरे, कारण आता आम्ही बेसिकली आर्ट स्टुडंट आहोत. आम्ही रंगात आणि माती वगैरे मध्ये काम करतो आणि ऑफिस वेअरिंग कपडे घालून आम्ही याच्यात काम करू शकत नाही फ्रँकली स्पीकिंग. तर हा प्रश्नच येत नाही की आम्ही काय ड्रेस कोड घालून किंवा असं मुलं असो मुली असो नाहीच आवडणार. म्हणजे मुलगा मुलगी आपण आजकाल नाही फरक करत. तर मग ड्रेस कोडमध्ये सुद्धा आपण स्कूलमध्ये ठीक होतं की युनिफॉर्म, तेव्हा मेच्युरिटी नव्हती. आता मेच्युअर झालोय आपण, सो तेवढं कळतं की काय घातलं पाहिजे आणि काय नाही. एज्युकेशनची क्वालिटी चांगलं शिकवणं वगैरे असतं त्याच्यावर डिपेंड करते. मुलं कसा अभ्यास करतात त्याच्यावर डिपेंड करते. आता मुलं टाइमपासच करायला मुलींना बघत असतील तर त्यात मुलींची चूक नाहीये. पूर्ण कपडे घालून आले नाही आले, ओढण्या घेऊन आले तरी पण मुलं बघतात. मग ओढणीवर गाणी म्हणतात. तर ओढण्या घेऊन आले नाही आले काही फरक पडत नाही. शेवटी मुलं तसे बघतात. आता तर काही करू नाही शकत. मुली म्हणजे मला असं कोणी म्हणालं तर मी तर पहिली गोष्ट ऐकणारच नाही. मला जे करायचं ते मी करणार. तर तसाच ॲटिट्यूड आहे आजकाल मुलींचा सगळ्या. तर ठीक आहे. युजली शाळेत असताना म्हणजे मुलं तेव्हा असं व्हिज्युअलाइज करतात की आम्ही कॉलेजला जाऊन नवीन कपडे घालू किंवा जो सध्या ट्रेंड चालू आहे त्याप्रमाणे आम्ही नवीन नवीन ड्रेसअप करू. तर ती एक इच्छा असते की कॉलेजला आल्यावर. आणि आता डिग्री कॉलेजला आल्यावर कोणी असं सांगेल की नाही आता तुम्हाला युनिफॉर्म्स घालायचे आहेत किंवा युनिफॉर्मच कंपल्शन करणार आहे, तर ते खूप म्हणजे विचित्र वाटेल. आणि आता तर नाहीच. आता तर आम्ही ते सहनच नाही करू शकत. इतके वर्ष जवळपास मला 3-4 11वी 12वी फाउंडेशन परत फर्स्ट सेकंड इयर एवढी 5-1 वर्ष मी कॉलेजमध्ये राहतो. आणि आता जर मला कोणी म्हणालं की 3rd इयर 4th इयरला तू युनिफॉर्म घाल तर मला तर म्हणजे काय वेगळंच वाटेल. काय प्रकार आहे हा. असंही एक आहे की मुलं जर गणवेश घातला मुलांनी किंवा युनिफॉर्म घातला स्पेसिफिक तर मुलं बंक जास्त करणार नाहीत, म्हणजे बाहेर जास्त भटकणार नाही. तर असं आहे का? नाही, अजिबात नाही. ऍक्च्युली जेव्हा मी स्कूलला होती तेव्हा तर भरपूर जण बंक मारायचे. असं काहीही नाहीये की बंक मारणार नाही. ते त्यांच्या मनावर असतं. जर नसेल अभ्यासात इच्छा नाही आज स्कूलला येते तर काय जाणार, बंक मारणार तो. म्हणजे युनिफॉर्म घातला काय आणि अदरवाईज कपडे घातले काय काही फरक नाही पडणार. ते सगळं त्यांच्या मनावर आहे. सगळं त्यांच्या फ्रीडम. मला सांग, उद्या जर तुला कोणी सांगितलं की पंजाबी ड्रेस कॉलेजमध्ये घालून यायचा तर त्या क्षणाला तुझी रिॲक्शन काय? अजिबात नाही. तुला जर सांगितलं कोणी की स्पेसिफिक कलरचा ड्रेस उद्यापासून कॉलेजला घालून यायचा तर त्या क्षणी तुझी पहिली रिॲक्शन काय? मला नाही आवडत तो कलर. नहीं, एकदम ऐसे एक कलर को क्यों पहन के छोटे बच्चों के जैसे नहीं. त्या क्षणी रिॲक्शन काय? नक्कीच नाही. मी त्यांना जो मला सांगेल त्याला मी सांगेन की विरार ट्रेनमधून तू प्रवास करून दाखव मला पंजाबी ड्रेस घालून. सो नक्कीच नाही. मी म्हणेन की मला जेव्हा घालायचं पंजाबी ड्रेस तेव्हा मी घालेन. कोणी सांगू नाही शकत मला की काय घालू, कोणत्या कलरचं घालू वगैरे. नाहीच. नाही सरळ नाही म्हणेन. कॉलेजमध्ये युनिफॉर्म असावा की नाही यावर आपण तरुणांशी चर्चा करतोय. आपल्या सोबत असेच काही तरुण आहेत. क्या बताएगी, आपको लगता है कि कॉलेज में ऐसे स्लीवलेस पहनना और ये सब अलाउड नहीं होगा तो आप लोग किस तरह उस पर रिएक्ट करोगे? पहली बात तो हम सारे 18 और 18 वर्ष से ऊपर के बच्चे हैं और हमें पता है कि हमें क्या पहनना चाहिए और हमें क्या नहीं पहनना चाहिए. तो कॉलेज का एक ड्रेस कोड इम्पोज करना हम पे हमारे फ्रीडम को रोकने जैसा होगा.
एंड मुझे नहीं लगता कि कट स्लीव पहनने में कोई बुराई है या कोई अश्लीलता है आज सच। और हर एक इंडिविजुअल का अपना पर्सपेक्टिव होता है, तो उनको अपने हिसाब से कपड़े पहनने का फ्रीडम भी होना चाहिए। बिल्कुल भी नहीं। व्हाट इज क्लोथ्स गॉट टू डू विद एजुकेशन? इट इज ऑल अबाउट आवर इंटेलिजेंस। हम कपड़े बदल सकते हैं पर अपनी ब्रेन्स वी कैन नॉट चेंज आवर इंटेलिजेंस एंड ऑल दोस फैक्टर्स। सो दिस इज एब्सोल्युटली नो। बिल्कुल नहीं लगता कपड़े पहनने से पढ़ाई कैसे होता है? पढ़ाई तो आपके कंसंट्रेशन होता है कि आपको इच्छा है कि पढ़ाई की नहीं, आपके प्रोफेसर आपको कैसे पढ़ाते हैं, आप में वो इच्छा जगाते हैं कि नहीं आपको घर जाके पढ़ना है, रिवीजन करना है, ये नहीं। आप कपड़े पहनने से पढ़ाई कैसे होता है? दिस इज अ कम्प्लीटली इनवैलिड आर्गुमेंट। कॉलेजेस आज के जमाने में भी ऐसा सोचते हैं, तो हमने जो आइडियाज बना रखे हैं कि यूथ आगे बढ़ेगा, अपने कंट्री के लिए इतना कुछ करेगा, उनमें से ऐसा कुछ हो भी नहीं पाएगा। अगर इतनी पिछड़ी सोच के इंस्टीट्यूशन में हम पढ़ रहे हैं, तो हमारी भी ग्रोथ कैसे होगी? और हम कह रहे हैं कि भारत को आगे जाना चाहिए, बल्कि मुंबई जैसे शहर में जहाँ पे इतने कल्चर्स हैं और इतने लोग आते हैं, अगर यहाँ पे ऐसे बातें और चर्चा हो रही है, तो हम किस डायरेक्शन में जा रहे हैं? यूनिफॉर्म कॉलेज के अंदर यूनिफॉर्म लाना एज एन एक पोशाक से यूनिफॉर्म बनाया जा सकता है और एक यूनिफॉर्मिटी आ सकती है पूरे कॉलेज में। और मुझे नहीं लगता कि खाली एक ड्रेस कोड चेंज होने से या फिर एक ड्रेस कोड परमानेंट होने से या एक ड्रेस कोड फिक्स कर देने से आपको कुछ फर्क पड़ने वाला है। अगर आप अपनी टेक्स्ट बुक पे कवर नहीं चढ़ाओगे तो भी आपको उतनी विद्या मिलने वाली है, अगर आप चढ़ाओगे तो भी आपको उतनी मिलने वाली है। तो इर्रिस्पेक्टिव ऑफ आप कपड़े कितने पहन रहे हो और क्या सोच से पहन रहे हो, उससे कोई फर्क नहीं पड़ता आपका एजुकेशन अच्छा होने वाला है या कितना गंदा होने वाला है। पहले तो गुस्सा आएगा, उसके बाद हो सकता है हम प्रोटेस्ट करें, हम बताएं, उन्हें समझाएं, पहले आराम से समझाएं, अगर नहीं मान तो स्ट्राइक पे जाएं। अब हम भी कॉलेज से आ रहे हैं, मैंने भी कट स्लीव पहन रखा है, नहीं पहनना, तो हम वो क्यों लेंगे? हमारी फ्रीडम होती है, हम अपनी फ्रीडम एक इंस्टीट्यूट को कर्व करने क्यों दे? और एक कंट्री जो सेक्युलर है, उस कंट्री के अंदर आपको ये भी मना है कि आप अपना रिलीजन किसी पे इम्पोज करो। तो एक रिलीजियस लाइफस्टाइल, जैसे आप बोल रहे हैं पंजाबी सूट या फिर कोई और सूट, क्रिश्चियनिटी बोलती है कि आपको एक वेस्टर्न कपड़े पहनने चाहिए, उनका अलग कपड़े पहनने का अलग है। और आप किसी कॉलेज में आके उनको बोलो अब आप ऐसे पहन के आओ, इट्स नॉट जस्ट, मतलब आप खाली रिलीजन चेंज करने को नहीं बोल रहे हो, बाकी आप चाहते हो कि आप बिहेव वैसे ही करो। तो सबका पर्सपेक्टिव अपना होना चाहिए। हम कॉलेज आते हैं एजुकेशन लेने के लिए, एक बड़ा नजरिया बनाने के लिए, ना कि उसको और छोटा करके दुनिया के अंदर और नैरो थिंकिंग कंजर्वेटिव सोच लेके आते। सबका अपना एक फैशन सेंस होता है, सबका एक कंफर्ट लेवल होता है। कुछ लोग नहीं पहन पाते क्योंकि उनका वो कंफर्ट लेवल नहीं होता, मगर कुछ लोग पहन जाते हैं क्योंकि उनका कंफर्ट लेवल होता है। इसमें कोई सोच की बात नहीं है, ये सबके कंफर्ट की बात है। कोई जो कंफर्टेबल नहीं होगा वो नहीं पहनेगा, जो कंफर्टेबल होगा वो पहनेगा। कॉलेजमध्ये ड्रेस कोड असला पाहिजे की नाही यावर तरुणांची काय मतं आहेत हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला। आपण जितक्या तरुणांशी बोललो त्यापैकी एकालाही असं वाटत नाही की कॉलेजमध्ये युनिफॉर्म असायला हवा। आजचे तरुण हे प्रॅक्टिकल आहेत, त्यांना उगाच बंधनात अडकायला आवडत नाही। पण एक नक्की, आजच्या तरुणांची मतं स्पष्ट आणि बिनधास्त आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।